Okay, so again welcome all of you. In previous video we see the preference of heteroatom. आपण काय बघितलं होतं, हेटेरोएटमचा प्रेफरन्स बघितला होता. काय हेटेरोएटमचा प्रेफरन्स? OSN. ओके, पहिला प्रेफरन्स ऑक्सिजनला, दुसरा सल्फरला आणि तिसरा जो प्रेफरन्स द्यायचा आहे तो नायट्रोजनला आहे. ओके, हे कधी करायचं? जेव्हा दोन डिफरंट ॲटम जर एखाद्या हेट्रोसायक्लिक रिंगमध्ये प्रेझेंट असतील, दोन किंवा दोनपेक्षा जास्त वेगवेगळे हेट्रो ॲटम एखाद्या रिंगमध्ये प्रेझेंट असतील तर पहिला प्रेफरन्स किंवा पहिलं नाव कोणाचं लिहायचं? तर ऑक्सिजन, सल्फर आणि नायट्रोजन हा जो क्रम आहे या क्रमानुसार आपल्याला काय करायचं आहे? ते पहिलं नाव लिहायचं आहे. त्याचं आपण एक एक्झाम्पल पण बघितलं होतं. आता जसं इथे एक्झाम्पल आहे. ओके, ही रिंग जी आहे ही कशी आहे? पहिली गोष्ट, रिंग किती मेंबरची रिंग आहे? 5. टोटल मेंबर किती आहेत? 5. रिंगमध्ये कोणते दोन ॲटम प्रेझेंट आहेत? सल्फर आणि नायट्रोजन. तिसरा मुद्दा, रिंग सॅच्युरेटेड आहे की रिंग अनसॅच्युरेटेड आहे? तर रिंग अनसॅच्युरेटेड आहे. तर सगळ्यात पहिलं आता आपण बघितलं, आपल्याला एवढं कळालं आहे की 5 मेंबर अनसॅच्युरेटेड रिंग आहे. ओके, आणि हेटेरो ॲटम कोणते प्रेझेंट आहेत? तर सल्फर आणि नायट्रोजन. सो पहिला प्रेफरन्स आपला कोणाला येणार? आपल्या प्रेफरन्स सिक्वेन्सनुसार पहिला प्रेफरन्स आपला जाणार आहे तो सल्फरला. त्याच्यामुळे आपली नंबरिंग कोणापासून स्टार्ट होणार? सल्फर 1, त्यानंतर 2, नायट्रोजन 3, 4 आणि 5. ओके, सो सल्फरसाठी आपण कोणता प्रिफिक्स वापरतो? थाया. आणि नायट्रोजनसाठी कोणता वापरतो? आझा. सो प्रिफिक्स फॉर नायट्रोजन इज आझा ॲट 3 नंबर अँड प्रिफिक्स फॉर सल्फर इज थाया बिकॉज सल्फर इज मोर प्रेफर दॅन नायट्रोजन ॲटम. अँड दिस इज 5 मेंबर फुल्ली अनसॅच्युरेटेड रिंग विथ नायट्रोजन. नायट्रोजन प्रेझेंट आहे, 5 मेंबरवाली आहे. सो तिला सफिक्स कुठलं येतं? OLE. म्हणजे इथं आपलं काय येणार आहे? थाया प्लस आझा प्लस OLE. थाया सल्फरचा, आझा नायट्रोजनचा, आणि 5 मेंबर अनसॅच्युरेटेड रिंग आहे विथ नायट्रोजन, म्हणून सफिक्स कोणता आहे? OLE, जे आपण वरच्या चार्टमधून घेतलेलं आहे. सो आपला कंपाऊंडचं नाव काय झालं? थाया अझोल. आणि जर नंबरिंग द्यायचं असेल तर कंपाऊंडचं नाव काय होईल? 1,3- थाया अझोल. सो अशा प्रकारे आपल्याला हेट्रोसायक्लिक रिंगचं नॉमेनक्लेचर करायचं असतं. याच्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक प्रेफरन्स ऑक्सिजन, सल्फर, नायट्रोजन, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो आपला चार्ट आहे, सफिक्स फॉर हेट्रो ॲटम्स विथ नायट्रोजन, विदाऊट नायट्रोजन, रिंग साईज, सॅच्युरेटेड रिंग, अनसॅच्युरेटेड रिंग, इरिन, इरिडेन, या ज्या काही सफिक्स आहेत तो चार्ट आपल्याला काय करायचा आहे? लक्षात ठेवायचा आहे. आणखी एक एक्झाम्पल बघूया. आता जसं सांगितलं की नंबरिंग द्यायचं असतं, हे मागाचंच एक्झाम्पल आहे आपलं. थाया अझोल, सल्फर, नायट्रोजन, OL. सो 1,3 थाया अझोल. सो अशा प्रकारे नंबरिंग देऊन आपल्याला ते काय करायचं असतं? क्लिअर करायचं असतं. देन वी सॉ द अनदर एक्झाम्पल, रिंग कंटेनिंग ऑक्सिजन. ओके, सो हिअर वन एक्झाम्पल, रिंग शोईंग ऑक्सिजन अँड नायट्रोजन. ओके, सो पहिल्यांदा आपण काय बघणार? टोटल रिंग किती मेंबरची आहे? 5. रिंग सॅच्युरेटेड आहे, अनसॅच्युरेटेड. हेट्रो ॲटम कोणते प्रेझेंट आहेत? ऑक्सिजन, नायट्रोजन. ओके, सो आता प्रेफरन्स पहिला कोणाला? ऑक्सिजन, सल्फर, नायट्रोजन. म्हणजे इथे पहिला प्रेफरन्स ऑक्सिजनला. त्याच्यामुळे नंबरिंग कोणापासून स्टार्ट होणार? ऑक्सिजनपासून. सो पहिला ऑक्सिजन, 2, थर्ड पोझिशन नायट्रोजन, 4, 5. आता 5 मेंबर अनसॅच्युरेटेड रिंग, फुल्ली अनसॅच्युरेटेड रिंग विथ नायट्रोजन. सो सफिक्स पुन्हा काय येणार? OLE. आता ऑक्सिजन पहिला प्रिफिक्स कोणाचा घेणार? प्रेफरन्सनुसार ऑक्सिजनचा. ऑक्सिजनसाठी प्रेफर काय? ऑक्सा. नायट्रोजनसाठी आझा. सो ऑक्सा प्लस आझा प्लस OLE, म्हणजे हे झालं ऑक्सॅझोल. ओके, ऑक्सॅझोल. डबल ए येणार नाही, एक ए काढणार. ऑक्सा आणि आझामध्ये 2 ए आहेत मधले, त्यातला एक ए रिमूव्ह करून टाकायचा. सो ऑक्सा अझोल. आता पोझिशन घेतली तर पहिली ऑक्सिजन फर्स्ट पोझिशन आणि नायट्रोजन थर्ड पोझिशनला. सो 1,3 ऑक्सा अझोल. ओके, सो यू अंडरस्टँड हाऊ कॅन बी nomenclature this heterocyclic ring. ओके, देन अनदर एक्झाम्पल फॉर सॅच्युरेटेड रिंग. आत्ता ज्या आपण बघितल्या त्या अनसॅच्युरेटेड होत्या. सॅच्युरेटेड विथ अनसॅच्युरेटेड विथ नायट्रोजन, OLE. आता सॅच्युरेटेड विथ नायट्रोजनचा सफिक्स काय? ओलिडीन आहे. ओके, सो हे सफिक्स आपल्याला खूप लक्षात ठेवायचे आहेत. ओके, आता आपली रिंग कशी आहे?
5 मेंबर आहे. फक्त डिफरन्स काय आहे, ही रिंग सॅच्युरेटेड आहे, अनसॅच्युरेटेड नाही, कारण ह्याच्यामध्ये काय आहेत, डबल बॉन्ड प्रेझेंट नाही आहेत. ओके, याच्यामध्ये डबल बॉन्ड जे आहेत आपले ते प्रेझेंट नाही आहेत. सो ही रिंग सॅच्युरेटेड आहे. हेट्रोसायक्लिक ॲटम कोणते प्रेझेंट आहे, ऑक्सिजन आणि नायट्रोजन. एक लक्षात ठेवायचं की ज्यावेळी डबल बॉन्ड प्रेझेंट नसतो रिंगमध्ये, म्हणजेच रिंग सॅच्युरेटेड असते, त्यावेळी नायट्रोजन हा हायड्रोजनसोबत कंबाईन होतो. ओके, कारण त्याची वॅलन्सी बॅलन्स करावी लागते, त्याच्यासाठी नायट्रोजन हा हायड्रोजनसोबत कंबाईन होतो. आणि जर रिंग सॅच्युरेटेड असेल तर नायट्रोजन हा सिंगल असतो, कारण इथे डबल बॉन्ड असल्यामुळे त्याची वॅलन्सी बॅलन्स होते. सो इथे ही रिंग आपण बघितली, सॅच्युरेटेड रिंग आहे, 5 मेंबर आहे, नायट्रोजन प्रेझेंट आहे. म्हणजे आपल्याला सफिक्स गावला, रिंगसाठीचा पहिला सफिक्स गावला तो म्हणजे ओलिडीन वरच्या चार्टमधून. आता आपण बघायचे हेट्रो ॲटम कोणते प्रेझेंट आहेत. कोणते आहेत, ऑक्सिजन आणि नायट्रोजन. प्रेफरन्स सिक्वेन्सनुसार पहिला मान कोणाचा, ऑक्सिजनचा, नंतर नायट्रोजनचा. सो पहिली नंबरिंग स्टार्ट होणार कोणापासून, ऑक्सिजन, नायट्रोजन. सो ऑक्सिजन फर्स्ट, सेकंड, नायट्रोजन थर्ड, फोर्थ अँड फिफ्थ. ओके, सो ऑक्सिजन इज मोर प्रेफर दॅन नायट्रोजन. नंबरिंग स्टार्टेड फ्रॉम ऑक्सिजन. ॲज 5 मेंबर फुल्ली सॅच्युरेटेड रिंग, सो सफिक्स इज यूज ॲज ओलिडीन. ओके, सफिक्स इज यूज ॲज ओलिडीन. ऑक्सिजनसाठी प्रिफिक्स काय वापरतो आपण, ऑक्सा. नायट्रोजनसाठी अझा. म्हणजे आपलं कॉम्बिनेशन काय झालं, ऑक्सिजनचा ऑक्सा, नायट्रोजनचा अझा आणि रिंगचा ओलिडीन. ऑक्सा प्लस अझा प्लस ओलिडीन म्हणजे काय झाला, ऑक्साझोलिडीन. ऑक्साझोलिडीन. ऑक्सा आणि अझामधला एक जाणार, एक ए जाणार, अझा आणि ओलिडीनमधला अझामधला ए जाणार, म्हणजे हा काय झाला, ऑक्साझोलिडीन. ओके, ऑक्साझोलिडीन. आणि नंबर दिला तर ऑक्सिजन फर्स्टला, नायट्रोजन थर्डला, म्हणून 1,3 ऑक्साझोलिडीन. सो ओलिडीन प्रिफिक्स इज यूज फॉर सॅच्युरेटेड 5 मेंबर रिंग. ओके, देन इफ हेट्रो ॲटम प्रेझेंट ॲट सेकंड पोझिशन. आतापर्यंत जी आपण एक्झाम्पल बघितली होती ती काय होती, नायट्रोजन ॲटम, म्हणजे जो सेकंड मेन हेट्रो ॲटम सोडल्यानंतर आणखी एक जो हेट्रो ॲटम प्रेझेंट असतो तो तिसऱ्या पोझिशनला होता, बरोबर आहे. आता जर सपोज नायट्रोजन ॲटम किंवा कोणताही हेट्रो ॲटम, ओके, इथे नायट्रोजन असेल किंवा सल्फर असेल, हेट्रो ॲटम जर सेकंड पोझिशनला रिंगमध्ये प्रेझेंट असेल, दुसऱ्या नंबरला रिंगमध्ये हेट्रो ॲटम प्रेझेंट असेल, तर त्याच्या आधी आपण आयसो लावतो, बरोबर. आता जर हा नायट्रोजन ते स्ट्रक्चरमध्ये दिसतो, हा तिसऱ्या नंबरला असता, तर आपलं कंपाऊंड कोणतं झालं असतं, ऑक्साअझोल. पण हा नायट्रोजन दुसऱ्या नंबरला आहे, म्हणजे आपलं कंपाऊंड ऑक्साअझोलच आहे, पण त्याच्यापुढे आपल्याला आयसो प्रिफिक्स लावायचा आहे. कारण जेव्हा सेकंड पोझिशनला हेट्रो ॲटम असतो तेव्हा आयुपॅक रूलनुसार आपल्याला आयसो प्रिफिक्स हा लावायला लागतो. म्हणून ह्या कंपाऊंडचं नाव काय होणार, आयसो ऑक्साझोल. ओके, सो हा रूल्स आपल्याला लक्षात ठेवायचा आहे की इफ अदर हेट्रो ॲटम प्रेझेंट इन सेकंड पोझिशन विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट ॲटम, पहिल्या प्रेफरन्स ॲटमपेक्षा जर सेकंड पोझिशनला दुसरा कोणता हेट्रो ॲटम प्रेझेंट असेल तर त्याला काय म्हटलं जातं, आयसो ऑक्साझोल म्हटलं जातं. ओके, देन सेम इफ अदर हेट्रो ॲटम प्रेझेंट ॲट सेकंड पोझिशन विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट, देन इट इज कॉल्ड ॲज आयसा ऑक्साझोल. इथं 2 एक्झाम्पल दिलेत बघा. हे आहे फर्स्ट पोझिशनला नायट्रोजन, फर्स्ट पोझिशनला ऑक्सिजन, थर्ड पोझिशनला नायट्रोजन, रिंग अनसॅच्युरेटेड आहे, म्हणजे आपलं OLE आहे. सो 1,3 ऑक्साझोल. पण इथे सेम स्ट्रक्चर आहे, फक्त डिफरंट काय आहे, बाजूच्या स्ट्रक्चरमध्ये नायट्रोजन जो आहे तो सेकंड पोझिशनला प्रेझेंट आहे. म्हणून रूलनुसार आपल्याला ऑक्साझोलच्या आधी आयसो हे प्रिफिक्स लावायचं आहे. सो त्या कंपाऊंडचं नाव झालं आयसो ऑक्साझोल. ओके, देन अनदर इफ अदर हेट्रो ॲटम प्रेझेंट ॲट सेकंड पोझिशन विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट हेट्रो ॲटम, देन आयसो प्रिफिक्स इज यूज. सेम आहे. हे बघा इथे काय आहे, ऑक्सिजन फर्स्ट पोझिशन, नायट्रोजन थर्ड पोझिशन, हे वरती बघितलं आपण ऑक्साझोलिडीनचं एक्झाम्पल. सो 1,3 ऑक्साझोलिडीन. आणि इथे 1,3 आयसॉक्सोझोलिडीन, कारण इथे नायट्रोजन काय आहे, सेकंड पोझिशनला प्रेझेंट. सो कंपॅरेटिव्हली 2 स्ट्रक्चर आहेत, एक थर्ड पोझिशन नायट्रोजन 1,3 ऑक्साझोलिडीन, सेकंड पोझिशन नायट्रोजन आयसॉक्सोझोलिडीन. ओके, देन सेम दिस एक्झाम्पल इज फॉर सल्फर. ओके, वी सॉ द नाव एक्झाम्पल ऑफ सल्फर. हे स्ट्रक्चर दिसते तुम्हाला, फर्स्ट पोझिशनला सल्फर, थर्ड पोझिशनला नायट्रोजन. रूल सरळ अप्लाय करायचे. पहिलं बघायचं रिंग कशी आहे, सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड. रिंग आहे अनसॅच्युरेटेड. नायट्रोजन प्रेझेंट आहे का, आहे. टोटल मेंबर किती आहेत, 5. म्हणजे आपल्याला
प्रिफिक्स रिंगसाठीचा प्रिफिक्स कोणता बघायचा आहे? 5 मेंबर रिंग अनसॅच्युरेटेड विथ नायट्रोजन, म्हणजे आपला कोणता आहे? OLE. ओके, OLE. हेट्रो ॲटम कोणते आहेत? सल्फर आणि नायट्रोजन. पहिला प्रेफरन्स सल्फर, दुसरा नंतर नायट्रोजन. नंबरिंग सल्फरपासून स्टार्ट 1 2 3 4. फर्स्ट पोझिशनला सल्फर, थर्ड पोझिशनला नायट्रोजन. सल्फरसाठी प्रिफिक्स कोणता? थाया. नायट्रोजनसाठी अझा. रिंगसाठी कोणतं घेतलं आहे आपण? OLE. सो थाया प्लस अझा प्लस OLE म्हणजे थायाझोल. आता नंबरिंग, फर्स्ट पोझिशन सल्फर, थर्ड पोझिशन नायट्रोजन. सो 1 3 थायाझोल. ओके, आता इथे सेम रिंग स्ट्रक्चर आहे, फक्त डिफरंट काय झाला आहे? नायट्रोजन आहे तो सेकंड पोझिशनला आहे. हे सुद्धा स्ट्रक्चर थायाझोलचेच आहे, फक्त नायट्रोजन सेकंड पोझिशनला असल्यामुळे आपण काय लिहिणार आहोत? आयसोथायाझोल. Okay, so you understand what is difference between normal compound thiazole compound and isothiazole compound. Iso prefix is used if heteroatom is present at second position with respect to first heteroatom. Okay, then we saw again saturated. Okay, so this compound we see sulfur and nitrogen. मगाशी सांगितलं की सॅच्युरेटेड रिंग असेल तर सल्फर हा नेहमी कोणाबरोबर येतो? सॅच्युरेटेड रिंग असेल तर नायट्रोजन हा नेहमी हायड्रोजनसोबत येतो. सो ही रिंग कशी आहे? सॅच्युरेटेड आहे, 5 मेंबर आहे, विथ नायट्रोजन आहे, म्हणजे आपल्याला ओलिडिन हा प्रिफिक्स मिळाला. रिंगसाठीचं नाव मिळालं ओलिडिन. सल्फर प्रेझेंट आहे, नायट्रोजन प्रेझेंट आहे, पहिला सल्फर नंतर नायट्रोजन. नंबरिंग करून घेतलं, सल्फरचा थाया, नायट्रोजनचा अझा, रिंगचा ओलिडिन. सो थाया प्लस अझा प्लस ओलिडिन इज इक्वल टू थायाझोलिडिन. 1 3 थायाझोलिडिन. सेम अपोजिट कंपाऊंड विथ रिस्पेक्ट टू आयसो प्रिफिक्स. इकडे नायट्रोजन 3 नंबरला होता, इथे नायट्रोजन 2 नंबरला आला. सो आपले कंपाऊंड कोणतं झालं? आयसोथायाझोलिडिन. ओके, सो दिस कंपाऊंड इज कन्वर्टेड इनटू आयसोथायाझोलिडिन. ओके, देन वी सी द नॉमेनक्लेचर. व्हॉट हॅपन इफ टू सेम हेट्रोॲटम प्रेझेंट इन रिंग? तर आयुपॅक नॉमेनक्लेचर कसं करायचं? आता इथे किती हेट्रोॲटम प्रेझेंट आहेत? टोटल 3. ऑक्सिजन, नायट्रोजन, नायट्रोजन, म्हणजे 2 नायट्रोजन आहेत आणि 1 ऑक्सिजन आहे. रिंग किती साईजची आहे? पहिलं बघायचं रिंग कशी आहे. 5 मेंबर आहे, सॅच्युरेटेड आहे, अनसॅच्युरेटेड आहे, अनसॅच्युरेटेड आहे, म्हणजे आपला प्रिफिक्स कोणता झाला? OLE. हेट्रोॲटम कोणते प्रेझेंट आहेत? 1 ऑक्सिजन आणि 2 नायट्रोजन. पहिला प्रेफरन्स कोणाला देणार आपण? ऑब्वियसली ऑक्सिजनला आणि मग नायट्रोजनला. सो ऑक्सिजनपासून नंबरिंग स्टार्ट करायचं 1 2 3 4 5. सो ऑक्सिजनला फर्स्ट आणि वरच्या 2 नायट्रोजनला 3 आणि 4. सो आपल्याला आता पहिला प्रेफरन्स ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनचा प्रिफिक्स ऑक्सा, नायट्रोजनचा प्रिफिक्स अझा. पण नायट्रोजन किती आहे? 2 वेळेला प्रेझेंट आहे, सो ते आपण खाली बघूया. आणि रिंगचा प्रिफिक्स OLE. सो ऑक्सा अझा प्लस OLE म्हणजे हे आहे कोणतं? ऑक्सॅझोल. बट ऑक्सा आणि नायट्रोजन कसा आहे? 2 वेळेला प्रेझेंट आहे, म्हणून आपला मधला प्रिफिक्स कोणता येणार आहे? डाय. सो इट इज ऑक्सा डाय अझोल. आणि त्याच्यानंतर हेट्रोॲटमचं नंबरिंग. पहिलं ऑक्सिजन किती आहे? 1. नायट्रोजन कुठे आहे? 3 आणि 4ला. सो 1 3 4 ऑक्सा डाय अझोल. ओके, कळलं कसं लिहायचं ते? अजून एक एक्झाम्पल बघूया. तर इथं जसं सांगितलं की 2 or more सिमिलर ॲटम प्रेझेंट इन द रिंग आर इंडिकेटेड बाय प्रिफिक्स डाय, ट्राय आणि टेट्रा. जसं की आपण आयुपॅक नॉमेनक्लेचर ऑफ अल्किन बघितलं होतं, डायमिथाईल, ट्रायमिथाईल. सेम रूल्स आपल्याला काय करायचं इथे ॲप्लाय करायचं आहे. सेम एक्झाम्पल हिअर रिगार्डिंग सॅच्युरेटेड रिंग. रिंग कशी आहे? बघा, रिंग दिसते. रिंग कशी आहे? सॅच्युरेटेड आहे, डबल बॉन्ड नाही, 5 मेंबर आहे. ओके, नायट्रोजन प्रेझेंट आहे. सो आपली रिंग कशी आहे? 5 मेंबर सॅच्युरेटेड विथ नायट्रोजन, म्हणजे रिंगसाठीचं नाव काय झालं? ओलिडिन चार्टनुसार. हेट्रोॲटम कोणते प्रेझेंट आहेत? 1 ऑक्सिजन आणि 2 नायट्रोजन. सो 1 ऑक्सिजन आणि 2 नायट्रोजन म्हणजे ऑक्सिजनपासून नंबरिंग 1 2 3 4 5. ओके, देन आता पहिला प्रेफरन्स कोणाला? ऑब्वियसली ऑक्सिजनला. सो ऑक्सिजनसाठीचं सफिक्स ऑक्सा, नायट्रोजनसाठीचं अझा, रिंगसाठीचं ओलिडिन. आणि नायट्रोजन 2 प्रेझेंट आहेत म्हणून आणखी एक सफिक्समध्ये प्रिफिक्समध्ये येणार ते म्हणजे डाय. सो आपलं नाव कसं तयार होणार? ऑक्सा प्लस डाय अझा प्लस रिंगचं नाव ओलिडिन. सो ऑक्सा डाय अझा ओलिडिन इज इक्वल टू ऑक्सा डाय झोलिडिन. आणि नंबरिंग फर्स्ट ऑक्सिजन 1, नायट्रोजनचं 3 आणि 4. सो 1 3 4 ऑक्सा डाय अझा ओलिडिन. सो इट इज द
मेथड टू नॉमेनक्लेचर द फॉलोइंग कंपाऊंड. आता हे कंपाऊंड आपण बघूया. सल्फरवाला आहे. रिंग कशी आहे? पहिलं रिंग मेंबर बघा 5 आहेत. रिंग सॅच्युरेटेड आहे की अनसॅच्युरेटेड? रिंग अनसॅच्युरेटेड आहे. म्हणजे 5 मेंबर अनसॅच्युरेटेड नायट्रोजन आहे. म्हणजे आपली रिंग कोणती झाली? 5 मेंबर अनसॅच्युरेटेड विथ नायट्रोजन. म्हणजे रिंगसाठीचा प्रिफिक्स काय झाला? OLE. हेट्रोॲटम कोणते प्रेझेंट आहेत? सल्फर 1 आणि नायट्रोजन 2. सो पहिला प्रेफरन्स सल्फरला. सो सल्फरपासून नंबरिंग 1 2 3 4 5. सल्फर 1 नंबरला, नायट्रोजन 3 आणि 4 नंबरला. ओके. सो आपला सल्फरसाठी पहिला प्रेफरन्स सल्फर. सल्फरसाठीचा प्रिफिक्स थाया, नायट्रोजनसाठीचे अझा आणि रिंगसाठीचा नेम कोणता आहे? OLE. सो आणि नायट्रोजन 2 आहेत म्हणजे इथं मध्ये डाय येणार आहे. सो इट इज थाया प्लस डाय अझा प्लस OLE. सो इट इज थाया डाय अझोल. आणि नंबरिंग घेतलं तर 1, 3, 4 थाया डाय अझोल. ओके. आता हिअर अनसॅच्युरेटेड रिंग. याच रिंगचं सॅच्युरेटेड व्हर्जन आहे. रिंग कशी आहे? 5 मेंबर सॅच्युरेटेड विथ नायट्रोजन. म्हणजे रिंगसाठीचं नाव काय झालं? ओलिडीन. ओके. हेट्रोॲटम सल्फर आणि 2 नायट्रोजन. नंबरिंग सल्फरपासून स्टार्ट करा 1 2 3 4 5. सल्फरसाठीचा प्रिफिक्स थाया, नायट्रोजनसाठीचा अझा आणि रिंगसाठीचा ओलिडीन. पण नायट्रोजन 2 आहे म्हणजे आपले प्रिफिक्स काय झाले? थाया प्लस डाय प्लस अझा प्लस ओलिडीन. सो आणि त्यांचे नंबर 1, 3, 4 थाया डाय झोलिडीन. ओके. देन रूल्स आर इफ 2 नायट्रोजन प्रेझेंट at first and third position then it is called as imidazole. ओके. जर 5 मेंबर रिंगमध्ये 2 नायट्रोजन प्रेझेंट असतील कुठल्या पोझिशनला? फर्स्ट आणि थर्ड पोझिशनला, तर त्याला काय म्हणतात? इमिडॅझोल. इथे दाखवते स्ट्रक्चर दिसतंय. इट इज कॉल्ड ॲज इमिडॅझोल. अनसॅच्युरेटेड रिंगमध्ये 5 मेंबर रिंग अनसॅच्युरेटेड इफ 2 नायट्रोजन आर प्रेझेंट ॲट फर्स्ट अँड थर्ड पोझिशन. जर तुमची रिंग अनसॅच्युरेटेड असेल, 5 मेंबर असेल आणि तिच्यात 2 नायट्रोजन प्रेझेंट असतील कोणत्या पोझिशनला? पहिल्या आणि तिसऱ्या पोझिशनला, तर तिला काय म्हटलं जातं? इमिडॅझोल. आणि जर रिंग सॅच्युरेटेड असेल, ओके, सॅच्युरेटेड रिंग 5 मेंबर सॅच्युरेटेड रिंग contain nitrogen at first and third position then it is called as imidazolidine. It is called as imidazolidine. So हे आपल्याला प्रॉपरली काय करायचं आहे? लक्षात ठेवायचं आहे. इफ हाफ सॅच्युरेशन देन ओलिन सफिक्स, ते आपण नंतर बघूया. इट इज कॉल्ड ॲज द इमिडॅझोलिडीन. सो तुम्हाला इमिडॅझोल आणि इमिडॅझोलिडीनचा फरक कळला. इमिडॅझोल म्हणजे काय? unsaturated 5 member unsaturated ring contain nitrogen at first and third position. It is called as imidazole. And imidazolidine म्हणजे काय? 5 member saturated ring contain nitrogen at first and third position. It is called as imidazolidine. Okay. Then again one rule is that imidazole series, if half saturation is present then olin suffix is OLINE. ओके. हाफ सॅच्युरेशन म्हणजे काय? फुल सॅच्युरेशन म्हणजे डबल बॉन्ड. आता 5 मेंबर रिंग असेल तर तिच्यात 2 डबल बॉन्ड असतील तर ती फुल सॅच्युरेटेड झाली, आणि 1 डबल बॉन्ड असेल तरी पार्शली किंवा हाफ सॅच्युरेटेड झाली. जसं की बेन्झिन जे आहे, बेन्झिनमध्ये 3 डबल बॉन्ड असतात, तर बेन्झिनमध्ये 2च डबल बॉन्ड असतील तर तो हाफ सॅच्युरेटेड, 1च असेल तर हाफ सॅच्युरेटेड, पण 3 असतील तर तो फुल सॅच्युरेटेड झाला. आता इथे हाफ सॅच्युरेटेड बघा, 5 मेंबर आहे, 1च आहे, तर त्याच्यासाठी काय? आता हा जो आहे डबल बॉन्ड असता, नायट्रोजन आहेत, 5 मेंबर रिंग आहे, 2 डबल बॉन्ड असते, तर हा काय झाला असता? इमिडॅझोल झाला असता. पण आता इथे जो आहे, इथे आपण बघतोय फर्स्ट पोझिशनला नायट्रोजन आणि थर्ड पोझिशनला नायट्रोजन आहे, ही इमिडॅझोल रिंग आहे पण हाफ सॅच्युरेटेड आहे, 1च डबल बॉन्ड आहे, म्हणून OLINE ओलिन सफिक्स आपल्याला काय करायचं आहे? वापरायचं आहे. म्हणून इट इज कॉल्ड ॲज 2 इमिडॅझोलिन. इमिडॅझोलिडाईन होतं आपल्याकडं, इथे इमिडॅझोलिन लावायचं, कारण हाफ सॅच्युरेशन आहे. आणि 2 का? तर सेकंड आणि थर्ड पोझिशनला डबल बॉन्ड प्रेझेंट आहे. जिथे डबल बॉन्ड प्रेझेंट आहे त्याचा पहिला नंबर लिहायचा. आता सेकंड आणि पोझिशनला आहे, सेकंड आणि थर्ड पोझिशनला आहे, म्हणून आपण काय लिहिणार? 2 इमिडॅझोलिन. आता इथे काय? ही पण इमिडॅझोलिनच आहे, पण डबल बॉन्ड कुठे प्रेझेंट आहे? थर्ड आणि फोर्थला, म्हणून तिसरा. पहिला कोण?
थर्ड. सो 3 इमिडाझोलिन. इथे काय येणार 4 इमिडाझोलिन, कारण डबल बॉन्ड 4 आणि 5ला आहे. इमिडाझोलिन का, इमिडाझोलिडिन का नाही किंवा इमिडाझोल का नाही, कारण पार्शली सॅच्युरेटेड असेल तर OLINE ओलिन सफिक्स आपल्याला लावायला लागतो. ओके. डबल बॉन्ड शुड बी, पोझिशन नंबर ऑफ डबल बॉन्ड शुड बी प्रेफिक्स 2, 4. जिथे डबल बॉन्ड आहे तिथे काय लिहायचं, ती पोझिशन लिहायची. सो 2 इमिडाझोलिन, 3 इमिडाझोलिन अँड 4 इमिडाझोलिन. ओके. अँड आता मागाशी जे बघितलं ते काय होतं, इमिडाझोल सिरीज म्हणजे काय होती, 2 नायट्रोजन आहेत कोणत्या पोझिशनला, फर्स्ट आणि थर्डला, तर इमिडाझोल. ओके. अनसॅच्युरेटेडमध्ये, आणि सॅच्युरेटेडमध्ये असतील तर इमिडाझोलिडिन, आणि पार्शली सॅच्युरेटेडमध्ये असतील तर OLINE. ओके. इमिडाझोलिन. ओके. आता जर नायट्रोजन ॲटम फर्स्ट आणि सेकंड पोझिशनला असेल तर त्याला काय म्हटलं जातं, पायऱ्याझोल. नायट्रोजन ॲटम. मागाशी जर आपण बघितलं होतं आयसो प्रिफिक्स, आयसो आणि पायराझोलमधलं कन्फ्युजन करू नका. आयसो प्रिफिक्स कधी लावतात, सपोज फर्स्ट नंबरला ऑक्सिजन आहे आणि सेकंड नंबरला नायट्रोजन आहे तर तो आयसो झाला. पण 2 सिमिलर हेट्रो ॲटम असतील, ओके, नायट्रोजन, फक्त नायट्रोजन रिलेटेड हा रूल लागू होतो. नायट्रोजन फर्स्टला आणि पुन्हा सेकंडला सुद्धा नायट्रोजन असेल तर त्याला पायऱ्याझोल म्हटलं जातं अनसॅच्युरेटेडमध्ये, आणि रिंग सॅच्युरेटेड असेल तर पायऱ्याझोलिडिन. ओके. आणि हाफ सॅच्युरेटेड असेल तर पायरोलिन. ओके. पायऱ्याझोलिन. ओके. पायऱ्याझोलिन, पायऱ्याझोल, पायऱ्याझोलिडिन आणि पायऱ्याझोलिन. ओके. पायऱ्याझोल म्हणजे काय, इफ 2 नायट्रोजन ॲटम आर प्रेझेंट इन द रिंग आर ॲट फर्स्ट अँड सेकंड पोझिशन देन इट इज कॉल्ड ॲज पायऱ्याझोल. ओके. सिमिलर हेट्रो ॲटम. आणि पायऱ्याझोलिडिन म्हणजे काय, आता पायऱ्याझोल स्ट्रक्चर कोणतं, अनसॅच्युरेटेड रिंग. पायऱ्याझोल मीन्स वॉट, इट इज कंपाऊंड कंटेन अनसॅच्युरेटेड 5 मेंबर रिंग कंटेन नायट्रोजन ॲटम ॲट फर्स्ट अँड सेकंड पोझिशन. अँड पायऱ्याझोलिडिन म्हणजे काय, सॅच्युरेटेड रिंग contain nitrogen atom at first and second position. It is called as pyrazolidine. Okay. Then if half saturation then ओलिन, जसं मागाशी वरती होतं तसं 2 पायऱ्याझोलिन. डबल बॉन्डचं काय लिहायची, पोझिशन लिहायची 2 पायऱ्याझोलिन. हाफ सॅच्युरेशन, एकच डबल बॉन्ड प्रेझेंट असेल तर. ओके. 3 पायऱ्याझोलिन अँड 4 पायऱ्याझोलिन. हे कसं आहे, हाफ सॅच्युरेशन देन OLNI प्रिफिक्स आर यूज. ओके. देन 2 nitrogen atom present in ring, then it is pyrazole. We can repeat. First rule काय होता, if 2 नायट्रोजन ॲटम आर प्रेझेंट इन द रिंग ॲट फर्स्ट अँड सेकंड पोझिशन, पहिल्या आणि दुसऱ्या पोझिशनला सॅच्युरेटेड रिंगमध्ये असतील तर तो पायऱ्याझोल. 2 नायट्रोजन ॲटम आर प्रेझेंट ॲट फर्स्ट अँड थर्ड पोझिशन देन इट इज इमिडाझोल. ओके. सो वी रिवाइज समथिंग. प्रेफरन्स काय आहे आपला, रिव्हिजन करूया आपण आतापर्यंत काय बघितलं त्याची. ओके. प्रेफरन्स काय आहे आपला, ऑक्सिजन, सल्फर, नायट्रोजन. ओके. जर 5 मेंबर सॅच्युरेटेड रिंग असेल, ओके, 5 मेंबर सॅच्युरेटेड रिंग विथ नायट्रोजन देन ओलिडिन. ओके. 5 मेंबर अनसॅच्युरेटेड रिंग विथ नायट्रोजन इट इज OLE सफिक्स. ओके. इमिडाझोलचा रूल काय होता, इमिडाझोलचा रिंग रूल, इमिडाझोलचा रूल काय आहे, इफ नायट्रोजन ॲटम आर प्रेझेंट ॲट फर्स्ट अँड थर्ड पोझिशन देन इट इज कॉल्ड ॲज इमिडाझोल. ओके. इफ इन रिंग, एखाद्या रिंगमध्ये जर नायट्रोजन ॲटम पहिल्या पोझिशनला सुद्धा नायट्रोजन आहे आणि तिसऱ्या पोझिशनला सुद्धा नायट्रोजन आहे तर तिला काय म्हटलं जातं, इमिडाझोल म्हटलं जातं. आणि पायऱ्याझोल कधी म्हटलं जातं, इफ रिंग 5 मेंबर रिंग possess नायट्रोजन ॲटम ॲट फर्स्ट अँड सेकंड पोझिशन देन इट इज कॉल्ड ॲज पायऱ्याझोल. ओके. आणि पायऱ्याझोलिडिन आणि पायऱ्याझोलिन OLNI सफिक्स कधी लागतो, जेव्हा एखादी रिंग हाफ सॅच्युरेटेड असेल तर, फक्त एकच डबल बॉन्ड तिच्यामध्ये प्रेझेंट असेल तर. ओके. सो हे काही बेसिक रूल्स आहेत. आणि आयसो सफिक्स कधी लागतो, जेव्हा 2 वेगवेगळे हेट्रो ॲटम रिंगमध्ये प्रेझेंट आहेत, ऑक्सिजन आणि नायट्रोजन, ऑक्सिजन सल्फर, सल्फर नायट्रोजन, असे 2 वेगवेगळे हेट्रो ॲटम प्रेझेंट आहेत. तर कुठल्या पोझिशनला, ऑक्सिजन फर्स्ट आणि दुसरा हेट्रो ॲटम जर सेकंड पोझिशनला असेल, डिफरंट हेट्रो ॲटम, तर तिला कोणता प्रिफिक्स लागतो, आयसो प्रिफिक्स लागतो. ओके. सो कन्फ्युजन करू नका, आयसोमधलं, इमिडाझोलमधलं आणि पायऱ्याझोलमधलं. आणि ओलिनचा सफिक्ससुद्धा लक्षात ठेवा. सो तुम्हाला परत एकदा मी रिवाईज करतो आहे. प्रिफिक्स, तो जो चार्ट आहे आपला, रिंग साईज विथ नायट्रोजन, विदाऊट नायट्रोजन, सॅच्युरेटेड, अनसॅच्युरेटेड, तो लक्षात ठेवा. प्रेफरन्स काय आहे,
ऑक्सिजन सल्फर नायट्रोजन. ऑक्सिजनसाठी ऑक्सा, सल्फरसाठी थाया, नायट्रोजनसाठी आझा. ओके, रिंगचे प्रेफरन्स मागाशीच लक्षात ठेवायला लागले. आता आयसो म्हणजे काय? जर रिंगमध्ये एक हेटेरो ॲटम फर्स्ट पोझिशनला असेल आणि दुसरा डिफरंट हेटेरो ॲटम सेकंड पोझिशनला असेल तर त्याला आपण काय म्हणतो? आयसो म्हणतो. ओके, सॅच्युरेटेड असेल तर OLE रिंगचं नाव लागतं. सॉरी, अनसॅच्युरेटेड रिंग असेल तर OLE लागतं आणि सॅच्युरेटेड रिंग असेल तर ओलिडिन लागतं. ओके, सो आयसोमधला फरक कळा. त्याच्यानंतर इमिडाझोल म्हणजे काय? जर रिंगमध्ये अनसॅच्युरेटेड रिंगमध्ये इमिडाझोल म्हणतो या, अनसॅच्युरेटेड रिंगमध्ये नायट्रोजन ॲटम पहिल्या पोझिशनला आणि तिसऱ्या पोझिशनला, फर्स्ट पोझिशनला सुद्धा नायट्रोजन आहे आणि थर्ड पोझिशनला सुद्धा नायट्रोजन आहे, तर तिला काय म्हटलं जातं? इमिडाझोल रिंग म्हटलं जातं. ओके, आणि पायरॅझोल म्हणजे काय? जर अनसॅच्युरेटेड रिंगमध्ये फर्स्ट पोझिशनला नायट्रोजन आणि सेकंड पोझिशनला नायट्रोजन असेल तर तिला काय म्हटलं जातं? पायरॅझोल म्हटलं जातं. आता इमिडाझोल अनसॅच्युरेटेडसाठी, सॅच्युरेटेड असेल तर इमिडाझोलिडिन. पायरॅझोल अनसॅच्युरेटेडसाठी, सॅच्युरेटेड असेल तर पायरॅझोलिडिन. आणि जो पार्शली किंवा हाफ सॅच्युरेटेडचा रूल आहे, कोणता आहे हाफ सॅच्युरेटेडचा रूल? OLINE सफिक्स. ओके, म्हणजे इथे एकच डबल बॉन्ड असेल, चौथ्या आणि पाचव्या पोझिशनचा डबल बॉन्ड गेला तर याचं नाव काय होईल? पायरॅझोलिन. आणि डबल बॉन्ड 2ला आहे म्हणून 2 पायरॅझोलिन. इमिडाझोलचं सुद्धा तसंच, एक चौथ्या आणि पाचव्या नंबरचा डबल बॉन्ड जर घालवला, ओके सर, तर इथे काय होते? इमिडाझोलिन, 2 इमिडाझोलिन. सो हे जे आहे ते रिपीट करा आणि त्याच्यामध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका. काही क्युरी असतील तर नक्की मला विचारा. ओके, थँक्यू व्हेरी मच. सो बाय धिस वी एंड अप विथ नॉमेनक्लेचर ऑफ हेट्रोसायक्लिक कंपाऊंड. ओके, सो आपण इथे हेट्रोसायक्लिक कंपाऊंडच्या नॉमेनक्लेचरचा काय केलेलं आहे? एंड अप केलेला आहे. सो तुम्ही रूल रिवाईज करा, स्ट्रक्चर रिवाईज करा, रूल्स आधीचे जे 3 व्हिडिओ आहेत ते सुद्धा बघा, नोट्ससुद्धा दिलेले आहेत. रूल्स एकदा डोक्यामध्ये बसले, कन्फ्युजन तुमचं दूर झालं की तुम्ही परफेक्टली नॉमेनक्लेचर करू शकता. ओके, आणि याच्यानंतर आपण आपला ओरिजिनल जो सिलेबस आहे तो स्टार्ट करणार आहोत फ्रॉम अँटीसेप्टिक अँड डिसइन्फेक्टंट. ओके, थँक्यू, हॅपी लर्निंग, स्टे सेफ, स्टे हेल्दी.